रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येच्या आकड्यात वाढ होणार। शेकाप नेते भाई मोहन गुंड। मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीची घोषणा करून शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचं काम केलं आहे। तुम्हाला कर्जमुक्ती करायचीच असेल तर तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा, असं गाजर देऊ नका, असं म्हणत शेकाप नेते भाई मोहन गुंड मुख्यमंत्र्यांच्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर आक्रमक झाले असून या घटनेचा मी जाहीर निषेध करतोय, असं देखील ते म्हणाले आहेत। खरं तर 3 महिन्यापासून शेतीमध्ये अधिकचा पाऊस झाल्यामुळे अशी शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। आज शेतकऱ्याला खरं तर मदतीची आवश्यकता असताना जर आज मरा आणि उद्याच्याला पाय धरा अशी भूमिका जर सरकारची असेल तर ही चुकीची आहे। ही फक्त शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचा कार्यक्रम या मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे। खरं तर या आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देणं गरजेचे आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। आता 30 जून 26 पर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं अशी परिस्थिती आज लोकांच्या पुढे समोर आलेली आहे। एकतर शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनी काडीमोल किमतीनं आज शेतकऱ्यांनी विकलेले आहेत। भर दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना सणासाठी सुद्धा त्याच्या घरी 4 रुपये असतील असे चिन्ह आज शेतकऱ्याच्या घरी नव्हतं, तरी पण शेतकरी कसा तरी मेटाकुटीला येऊन तो जगतोय। आणि अधिक महाराष्ट्रामध्ये या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या आकड्यामध्ये 100% वाढ होणार। शेतकरी नैराश्यामध्ये चाललेला आहे, शेतकरी दिवसेंदिवस खचून चाललेला आहे। त्याच्यामुळे या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निषेध करतोय। करायचे असेल तर तुम्ही तात्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला मोकळं करावं अशी आमची भूमिका आहे।